पाठीमागच्या वर्षी जेवढा पाऊस पडला नव्हता ना, तेवढं उन्हाळ्याच्या पावसाने तळ्यामध्ये पाणी आलं. आता तुम्हाला वाटलं ना ते नेमके गाडीत बसून चालले तरी कुठं, सांगतो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी. पहिल्यापासून बघा. चला तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला आता वाटत असेल एवढे सामान घेऊन नेमके चालले कुठं, तर सांगायचा मुद्दा असा की आपल्याला आपल्या शेतामध्ये फार्म हाऊसचं काम चालू करायचंय. मग त्यासाठी डायरेक्ट आपण 4-5 क्विंटल लोखंड आणून टाकलं, पत्र सुद्धा आणले, चौकटी सुद्धा आणून टाकल्या. आता फक्त आपल्याला फार्म हाऊसचं काम चालू करायचंय. कारण बरेच दिवस झाले सरकारचं घरकुल सुद्धा आलेलं होतं. आपल्याला आता फार्म हाऊसचं काम चालू करायचंय. मग ड्रायव्हर साहेब म्हणले आपली गाडी सुद्धा ब्लॉगमध्ये घ्या जरा. मग काय, त्यांना सुद्धा ब्लॉगमध्ये घेतलं, त्यांची गाडी सुद्धा ब्लॉगमध्ये दाखवली. माणूस कसाही असला ना, माणसाचा स्वभाव दिलदार असला पाहिजे. माणूस तसा मनाने एकदम मनमोकळा आहे बरं का. त्यानंतर लगेच खाली आलो आणि आपल्याला पहिलं काम असतं ते म्हणजे आपल्या गाईंना सावलीत बांधायचं. मग गाईंना सोडलं, पाणी पाजलं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या शेतामधलं वातावरण कसं आहे. त्यानंतर गाईंना पाणी पाजल्याच्या नंतर आपल्याला दुसरं काम होतं ते म्हणजे गिन्नी गवत तोडून घ्यायचं. मग काय, कांडी गवत कापायला जायचंच होतं. तेवढ्यात बघितलं आपल्या चिचांना भरपूर फुलवर आलेला होता. म्हणजे आता 100% चिचा लागणारच. आणि सीझन संपून गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या रामफळाच्या झाडाला अजून 2-3 रामफळ टाकलेली होती. अहो, आनंद फक्त शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुम्हाला दिसू शकतो. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्याला भरपूर मोठं टार्गेट कंप्लीट करायचंय. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.